महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। नोकरीचा आमिष दाखवून त्यानं 9 जणांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून 13,80,000 रुपये उकळलेले आहेत। या चौकशी दरम्यान रवींद्र एरंडे यांच्या घरातूनच पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र जप्त केली आहेत। या प्रकरणामध्ये एरंडे यानं निम्मे रक्कम ही रोख स्वरूपामध्ये स्वीकारल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। रवींद्र एरंडे या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। 9 जणांची त्यांनी फसवणूक केली आहे। एरंडेचे आता पुन्हा एकदा नवीन कारनामे समोर येताना पाहायला मिळतात। याआधीच आपण बघितलं होतं की एरंडेवरती अश्लील व्हिडिओ काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता। आता पुन्हा एकदा एक नवा गुन्हा या एरंडेवरती दाखल झालेला आहे। यात फसवणुकीचा हा गुन्हा आहे। यामध्ये काही नागरिकांना तो नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 13,80,000 रुपयाची रोख रक्कम घेत यांना फसवणूक केलेली आहे। म्हणजे दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एरंडेने च्या घरामधून देखील काही बनावट नियुक्तीपत्र देखील जप्त करण्यात आलेले आहेत। या घराची झाडाझडती पोलिसांनी केल्यानंतर ही नियुक्तीपत्र सापडल्याची माहिती समोर येते। तर रवींद्र एरंडे याने निम्मे रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता एरंडेचे पाय आणखीन खोलावर जाताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।